नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण अगदी मस्त टम्म फुगलेले कुरकुरीत बटाटा भाजी कशा पद्धतीने बनवायचे ते पाहणार आहोत। तर इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि त्याच्या साली काढून पाण्यामध्ये ठेवलेला आहे जेणेकरून ते काळे पडू नये म्हणून। आणि नंतर आपल्याला एक स्लाइसर घेऊन किंवा चाकूच्या सहाय्याने देखील तुम्ही याचे अगदी पातळ असे काप करून घ्यायचे आहे। जाड काप करू नका, त्यामुळे बटाटा भाजी आपली मऊ होऊ शकते। तर हे पहा, इथे मी थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि त्या पाण्याने आपल्याला ही जे बटाट्याचे काप आपण केलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे आपला जो बटाटा आहे तो काळपट होत नाही। आणि नंतर एका चाळणीवरती अशा पद्धतीने हे बटाट्याचे काप आपल्याला पसरून घ्यायचे आहे, म्हणजे यातला जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो। तर साधारण 10 ते 15 मिनिटे हे बटाटे मी निथळण्यासाठी चाळणीवरती पसरून ठेवले होते, त्यातला ओलसरपणा कमी झालेला आहे। तर आता आपण यासाठी लागणारं बॅटर तयार करूया। तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये इथे 1 कप बेसन पीठ, त्याचबरोबर 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद अगदी पाव चमचाच घाला। जास्त हळद घातली तर त्यामुळे बटाट्यांच्या भज्यांचा कलर अगदी काळपट होऊ शकतो। आणि नंतर मी 1 चमचा ओवा हातावरती कुस्करून घातलेला आहे। आता हे जे आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। नंतर आपल्याला विस्करच्या सहाय्याने आपल्याला हे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे आपल्याला अगदी थोडं पाणी या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे। तर लक्षात ठेवा, सुरुवातीलाच अगदी जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही, त्यामुळे बॅटर आपलं अगदी पातळ होऊ शकतं। तर हे पहा, अशा कन्सिस्टन्सीचं मी इथे हे बॅटर तयार केलेलं आहे। अगदी पातळ किंवा अगदी घट्ट न करता मध्यम कन्सिस्टन्सीचं असं हे बॅटर तयार केलेलं आहे। नंतर यामध्ये मी मोठे 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ते देखील आपल्याला या बॅटरमध्ये टाकायचं आहे। तर तेल टाकल्यामुळे आपली ही जी भजी असतात ती अगदी मस्त कुरकुरीत तयार होतात। आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे भरपूर कोथिंबीर। तर कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास नाही टाकली तरीही चालेल। पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची हवी आहे, जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही। जर मिश्रण जास्त पातळ झालं तर ते बटाट्यांच्या कापांवर राहणार नाही आणि जर खूप घट्ट झालं तर त्यामुळे आपली बटाटा भाजी अगदी मऊ आणि जाड होतील। तर अशा पद्धतीने मी हे बॅटर या बटाट्यांच्या कापांना लावून घेतलेलं आहे आणि लगेचच मी बाजूला कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं। त्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचे काप बेसनामध्ये बुडवून एक करून सोडायचे आहेत। तर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे। तर परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालं होतं, त्यामुळे बटाट्याच्या कापांना अगदी छान ह्या बेसनाचं कोटिंग झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ही भजी तेलात टाकल्या लगेचच टम्म फुगतात आणि मस्त कुरकुरीत होतात। तर मध्यम आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही भाजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीची आपली ही भजी तयार झाली आहे। तर ही भजी करताना पिठाचा दाटसरपणा किती असावा, बटाट्याचे काप किती पातळ करावेत आणि त्याचबरोबर तेलाचा गरमपणा किती हवा, या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। तर हे पहा, उरलेली जी भजी आहे ती देखील मी अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने मध्यम आचेवरती सोनेरी रंगाचे होईपर्यंत छान तळून घेत आहे। तर सर्व भजी इथे आपली तळून झालेली आहे। तर हे पहा, मस्त आपली गरमागरम टम्म फुगलेली कुरकुरीत भजी तयार झाली आहे। त्याचबरोबर इथे मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या देखील आपण तळून घेऊयात। तवा मस्त आपली ही गरमागरम टम्म फुगलेली कुरकुरीत अशी बटाटा भजी तयार झाली आहेत। तर ही भजी करताना मी इथे खायचा सोडा वगैरे वापरलेला नाही आहे। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।